प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। जळगावात राष्ट्रवादी कार्यालयात मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर। दादा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी विठोबा चरणी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना। बेस्ट पतसंस्थेत घोटाळा झाल्याचा उमेश सारंग आणि सुहास सामंतांवर प्रसाद लाड यांच्याकडून आरोप, तर सर्व संचालकांची चौकशी करण्याचीही मागणी। रात गई बात गई, पुढची इनिंग जोरदार असेल, माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान। गेल्या काही दिवसात झालेल्या टीकेच्या मुद्द्यावर कोकाटे यांचं भाष्य। हायकोर्टाच्या खंडपीठाचं आज कोल्हापुरात उद्घाटन। सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मान्यवर राहणार उपस्थित। निवडणूक आयोगाची आज दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रकार परिषद। आगामी निवडणुकांबाबत घोषणा होण्याची शक्यता, राहुल गांधींच्या आरोपांवरही उत्तर देण्याची शक्यता। देशात मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा समाजसेवक शांत कसा? आपल्या देशासाठी आता तरी उठा। पुण्यातील पाषाण भागात बॅनरबाजीतून अण्णा हजारेंना डिवचलं। मत चोरीच्या प्रकारांविरोधात राहुल गांधी आजपासून रस्त्यावर। बिहारच्या सासाराममधून वोटर अधिकार यात्रेची राहुल गांधी करणार सुरुवात। यात्रेसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडिओ ट्विट। दिल्लीत 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। एनसीआरच्या कनेक्टिव्हिटीसाठी 11,000 कोटींचे 2 महामार्ग खुले होणार। दिल्लीचा वेग आणखी सुसाट होणार। नांदेडमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पैनगंगा नदीला पूर। पुरामुळे सहस्त्रकुंड धबधब्यानं धारण केलं रौद्ररूप। आणि गुरुग्राममध्ये एल्विश यादवच्या घरावर गोळीबार। पहाटे 5 ते 6 ची घटना। मात्र एल्विश यादव सध्या विदेशात असल्याची माहिती। गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ।